Hi everybody, I welcome all of you once again to the classes of spoken English. As you know, in the last class we were talking about continuous tenses, and today in this class we are going to talk about continuous tense question, positive sentence and negative sentence. आज या क्लास मध्ये आपण कंटिन्यूअस टेन्स वरील जे क्वेश्चन आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यावर बोलणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मी या ठिकाणी स्ट्रक्चर लिहून दिले. या स्ट्रक्चरवर आपण तीन पद्धतीचे क्वेश्चन तयार करतो. बघा, काही क्वेश्चन आपल्या आर वर तयार होतील, काही क्वेश्चन आपल्या एम वर आणि काही क्वेश्चन इज वर. स्ट्रक्चर काय असेल आपलं, आता समजा आपल्याला आर वर क्वेश्चन तयार करायचे तर कसं म्हणणार आपण, आर प्लस सब्जेक्ट प्लस फी फोर प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डन. त्यानंतर इज वर काही क्वेश्चन त्याच पद्धतीने. हे स्ट्रक्चर सेम असेल पुढचं, फक्त या ठिकाणी इज एम आर याच्यावर आपण क्वेश्चन तयार करू. तर सुरुवातीला आपण आर वर क्वेश्चन करू आणि हे जे क्वेश्चन आहे का नाही, हे माहिती का आपण डे टू डे लाईफ मध्ये माहिती का बऱ्याच ठिकाणी याचा यूज करतो. तुम्हाला ना खूप काही बोलता येईल जर तुम्ही हे लेक्चर जर काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला माहिती का खूप काही या क्लासवर खूप काही बोलता येईल, म्हणजे या स्ट्रक्चरवर. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ. बघा, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण असं म्हणतो, समजा तुमच्यापेक्षा एखादा, तुम्ही आता समजा मॅच्युअर आहे, समजा 20-25 वर्ष झाले आणि सध्या तुम्ही नोकरी करत आहे आणि एखादा मुलगा आहे तुमच्यापेक्षा थोडा लहान आहे, म्हणजे तो 12वी झाली असेल त्याची जस्ट, आणि तुम्हाला त्याला विचारायचं आहे की तो अजूनही अभ्यास करत आहे, तो नोकरीसाठी प्रयत्न नाही करत आहे, तो अजूनही अभ्यास करत आहे किंवा तो अजूनही शिकत आहे, असं म्हणू शकतो आपण. म्हणतो कधी कधी किंवा तो अजूनही शिकत आहे का, तू अजूनही शिकत आहे का. तर मग हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, एकदम सिंपल आहे. तर काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, आर यू लर्निंग एट. तू अजूनही शिकत आहे, आर यू लर्निंग एट. बघा, या स्ट्रक्चरवरून तयार होत आहे. आर वर बघतोय आपण क्वेश्चन, आर यू लर्निंग एट. तू अजूनही शिकत आहे का, याचा अर्थ काय, तू अजूनही शिकत आहे का, आर यू लर्निंग एट. बघा, या ठिकाणी घेतला आपण आर, सब्जेक्ट घेतला यू, V4 घेतला आपण, वर्डचा चौथा फॉर्म. तुम्हाला वर्बचा चौथा फॉर्म माहिती आहे ना, याच्या क्लासमध्ये सांगितलं मी. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी, ज्यांनी आज आपला फर्स्ट टाइम व्हिडिओ बघितला असतो त्यांच्यासाठी मी या ठिकाणी सांगून देतो. बघा, V4 कशाला म्हणायचं माहिती का, ज्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो आणि या फर्स्ट फॉर्मला ज्यावेळेस आपण ING पुट करतो यामध्ये, त्यावेळेस V4 तयार होतो. फॉर एक्झाम्पल गो असेल तर ज्यावेळेस गोला ING लागते, म्हणजे आपण ING लावतो, त्यावेळेस काय V4 तयार होतो, म्हणजेच काय तयार होईल, गोईंग. काय होईल, गोईंग. गोचा अर्थ होतो जा आणि गोईंगचा अर्थ होतो काय, जाणे. समजलं. याच पद्धतीने समजा कम असतं, इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म कम, तर आपला चौथा फॉर्म आपल्याला तयार करायचं असतं, तर आपण काय केलं असतं, ING लावलं असतं, म्हणजे काय झालं असतं, कमिंग. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचं आहे की तू स्वयंपाक करत आहे का. माझी बहिणी, फॉर एक्झाम्पल माझी बहिणी ती आतल्या रूम मध्ये स्वयंपाक करत असेल किंवा नसेल करेल, मला माहित नाही. मी तिला पाणी सांगितलं पण ती मला पाणी देत नाही आणून, तर मग मी तिला विचारलं तू स्वयंपाक करत आहे का, तू स्वयंपाक करत आहे का. तर हे वाक्य मी त्याला इंग्लिशमध्ये कसं विचारणार, आर यू कुकिंग. तू स्वयंपाक करत आहे का, आर यू कुकिंग. बघा, आर यू कुकिंग. तू स्वयंपाक करत आहे का, एकदम सिंपल आहे. आर यू कुकिंग, तू स्वयंपाक करत आहे का, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल तू मला आज रात्री कॉल करत आहे का. मला असं विचारायचंय, तू मला आज रात्री कॉल करत आहे का. तर मी कसं विचारणार इंग्लिशमध्ये, बघा, मला विचारायचं असेल किंवा तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता अशा टाईपचे क्वेश्चन्स. तर तू मला आज रात्री कॉल करणार आहे का, तर मी कसं म्हणणार, आर यू कॉलिंग मी टुनाईट. आर यू कॉलिंग मी. बघा, आर यू कॉलिंग मी टुनाईट. याचा अर्थ काय, तू मला आज रात्री कॉल करत आहे का, आर यू कॉलिंग मी टुनाईट. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही माझ्या सूचना फॉलो करत आहे का. मी जे तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस करत जा, क्वेश्चन तयार करत जा, स्वतःच्या मनाने सेंटेन्स क्रिएट करत जा, हे जे सगळे सूचना देतो मी तुम्हाला, हे तुम्ही फॉलो करत आहे का. आता मला विचारायचं तुम्हाला, तुम्ही माझ्या सूचना फॉलो करत आहे का, तर मी कसं विचारणार तुम्हाला, आर यू फॉलोइंग माय इन्स्ट्रक्शन. तुम्ही माझ्या सूचना फॉलो करत आहे का, आर यू फॉलोइंग माय इन्स्ट्रक्शन. आर यू फॉलोइंग माय इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, सूचना. तुम्ही माझ्या सूचना फॉलो करत आहे का, आर यू फॉलोइंग माय इन्स्ट्रक्शन. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. आता समजा तुम्हाला हा क्वेश्चन विचारायचा असेल मला, किंवा तुम्ही माझ्यासाठी व्हिडिओ तयार करत आहे का, ऑफकोर्स मी तुमच्यासाठीच व्हिडिओ तयार करत आहे. असा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे मला की तुम्ही माझ्यासाठी व्हिडिओ तयार करत आहे का. तर तुम्ही कसं विचारायचं इंग्लिशमध्ये, बघा, आर यू क्रिएटिंग व्हिडिओ फॉर मी. बघा कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये, आर यू क्रिएटिंग व्हिडिओ
आर यू क्रिएटिंग व्हिडिओ फॉर मी? व्हिडिओ फॉर मी, तुम्ही माझ्यासाठी व्हिडिओ तयार करत आहे का? आर यू क्रिएटिंग व्हिडिओ फॉर मी, अशा पद्धतीने. आता मला असं म्हणायचंय तुम्हाला की बा तुम्हाला मी जे सांगतो, हे जे सांगतो तुम्हाला ते तुम्हाला कळतंय का? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? हे जे मुद्देच आहे, आता मी तुम्हाला सांगतोय ते काय सर्व मुद्दे. मग मला विचारायचं तुम्हाला की मी तुम्हाला सांगतो माझे मुद्दे तुम्हाला कळतंय का? कळत आहे का? तर मी कसं विचारणार इंग्लिशमध्ये? आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? आर यू गेटिंग माय पॉइंट? कसं विचारलं मी तुम्हाला इंग्लिशमध्ये? आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? Are you getting my point? My point. तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? याचा अर्थ काय? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? आर यू गेटिंग माय पॉइंट? मुद्दा कळतोय का? समजतोय का? असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की बा तू खरं बोलत आहे का? तू खरं बोलत आहे का? तू खरं बोलत आहे का? समजा मला तुम्हाला विचारायचंय, तू म्हटलं मला समजतंय, मग मला विचारायचंय तुम्ही खरं बोलत आहे का? तू खरं बोलत आहे का? आर यू स्पीकिंग ट्रूथ? आर यू स्पीकिंग ट्रूथ? तू खरं बोलत आहे का? कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये? आर यू स्पीकिंग ट्रूथ? स्पीकिंग ट्रूथ. आर यू स्पीकिंग ट्रूथ? याचा अर्थ काय? तू खरं बोलत आहे का? आर यू स्पीकिंग ट्रूथ? तुम्हाला काय करायचंय म्हणजे सुरुवातीला हे जे आर यू की याची प्रॅक्टिस करायची, कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणायचं. आणि कसं म्हणायचं? आर यू 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 असं कमीत कमी 10 ते 15 वेळेस म्हणायचं. त्यामुळे काय होतं माहिती का? सहजपणे तुम्हाला क्वेश्चन्स असे तयार करता येतात. आपण आता इजवर काही क्वेश्चन बघू. अजून एखादा क्वेश्चन घेऊ आपण या ठिकाणी. बघा, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की बा तू अभ्यास करत आहे का? आपण नेहमी यूज करतो हा क्वेश्चन. तू अभ्यास करत आहे का? तू म्हणत नाही का? तुमच्यापेक्षा लहान मुलगा असेल, तुमच्या घरामध्ये कोणी असेल तर तू म्हणता तू अभ्यास करत आहे का? तू अभ्यास करत आहे का? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आर यू स्टडिंग? आर यू स्टडिंग? काय म्हणणार इंग्लिशमध्ये? आर यू स्टडिंग? आर यू स्टडिंग? याचा अर्थ काय? तू अभ्यास करत आहे का? आर यू स्टडिंग? अशा पद्धतीने क्वेश्चन तयार करायचे. समजलं तुम्हाला? आता माहिती का आपण इजवर काही क्वेश्चन बघू. कशावर? इजवर बघू, एम वर बघू. ओके, दिस इज द वे. डन. आता बघा इजवर काही क्वेश्चन बघू आपण. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, एखादा मुलगा आहे, कोणी असेल, तुमचा मित्र आहे, तुमचा मित्र आहे आणि एखादी मुलगी आहे. मला म्हणायचंय तो त्या मुलीचं नाव आहे रिया. तू रियाशी लग्न करत आहे का? तो रियाशी लग्न करत आहे का? तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? तो रियाशी लग्न करत आहे का? बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? इज ही मॅरिंग रिया? तो रियाशी लग्न करत आहे का? इज ही मॅरिंग रिया? इज ही मॅरिंग रिया? याचा अर्थ काय? तो रियाशी लग्न करत आहे का? इज ही मॅरिंग रिया? समजलं तुम्हाला? आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय ती स्वयंपाक करत आहे का? ती स्वयंपाक करत आहे का? या ठिकाणी काय म्हटलं आपण? तू स्वयंपाक करत आहे का? पण आपल्याला तुम्हाला जर असं म्हणायचं असेल ती स्वयंपाक करत आहे का? ती स्वयंपाक करत आहे, माझी मैत्रीण आहे, मग ती घरी स्वयंपाक करत नसेल, मग मला म्हणायचंय ती स्वयंपाक करत आहे का? ती स्वयंपाक करत आहे? करतच नाही ती, मला माहिती आहे. ती स्वयंपाक करत आहे का? तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? ती स्वयंपाक करत आहे का? तर कसं म्हणणार आपण? इज शी कुकिंग? इज शी कुकिंग? ती स्वयंपाक करत आहे का? मग सुरुवातीला काय घ्यायचं? इज घ्यायचं. इज शी कुकिंग? इज शी कुकिंग? ती स्वयंपाक करत आहे का? याचा अर्थ काय? ती स्वयंपाक करत आहे का? इज शी कुकिंग? इट्स व्हेरी इझी टू क्रिएट सेंटेन्स. सेंटेन्स तयार करणं खूप सोपं आहे. क्वेश्चन्स तयार करणं, सेंटेन्स तयार करणं सोपं आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघू. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे आता की तू नोकरी सोडत आहे का? तुमचा एखादा मित्र आहे, ठीक आहे, तुमचा एखादा मित्र आहे आणि तो पार्ट टाइम जॉब करतोय. ओके, आणि मला म्हणायचं आहे तो नोकरी सोडत आहे का? म्हणजे मला तिथे जॉब मिळेल. मग तो नोकरी सोडत आहे का? बरोबर आहे, मी तुम्हाला विचारेन कारण मला जॉब हवा आहे, तर मी म्हणेल तुम्हाला तो नोकरी सोडत आहे का? तर मी कसं म्हणाल इंग्लिशमध्ये तुम्हाला? इज तो नोकरी सोडत आहे का? इज ही क्विटिंग? इज ही क्विटिंग अ जॉब? इज ही क्विटिंग अ जॉब? तो नोकरी सोडत आहे का? याचा अर्थ काय? तो नोकरी सोडत आहे का? इज ही क्विटिंग अ जॉब?
तो व्यवसाय करत आहे का? तो व्यवसाय करत आहे का? इज ही डुईंग अ बिझनेस? इज ही डुईंग अ बिझनेस? इज ही डुईंग अ बिझनेस? तो व्यवसाय करत आहे का? फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, एखादी मुलगी आहे, ती माझी वाट पाहत आहे का? मला म्हणायचं ती माझी वाट पाहत आहे का? तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? इज शी वेटिंग फॉर मी? ती माझी वाट पाहत आहे का? इज शी वेटिंग फॉर मी? बघा, इज शी वेटिंग फॉर मी? ती माझी वाट पाहत आहे का? इज शी वेटिंग फॉर मी? ती माझी वाट पाहत आहे का? इज शी वेटिंग फॉर मी? अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू. फॉर एक्झाम्पल, कोणीतरी माझी वाट पाहत आहे का असं म्हणायचं असेल तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? कोणीतरी माझी वाट पाहत आहे का? इज समवन वेटिंग फॉर मी? इज समवन वेटिंग फॉर मी? कोणीतरी माझी वाट पाहत आहे का? बाहेर माझी कोणीतरी वाट पाहत आहे का? इज समवन वेटिंग फॉर मी आउटसाइड? असं पण म्हणू शकता तुम्ही. माझी कोणीतरी वाट पाहत आहे का? इज समवन वेटिंग फॉर मी? इज समवन वेटिंग फॉर मी? इज समवन वेटिंग फॉर मी? माझी कोणीतरी वाट पाहत आहे का? अशा पद्धतीने. आता आपण ऍम वर काही क्वेश्चन बघू. कशावर? ऍम वर. सहसा माहिती का आर वर आणि इज वरच क्वेश्चन्स बोलतो आपण. ऍम वर काही म्हणत नाही. ऍम वर कसं म्हणजे ऍम म्हणजे स्वतः, आपल्या स्वतःवर क्वेश्चन बोलतो आपण. ऍमच्या सहाय्याने आपण कशावर क्वेश्चन बोलतो? स्वतःवर. इज आणि आर वर दुसऱ्यावर क्वेश्चन बोलतो आपण. बरोबर आहे. मग आता स्वतःवर क्वेश्चन करायचं आहे मला, की बाबा मला असं म्हणायचंय, मी बरोबर लिहितोय का? मला असं म्हणायचंय, मी बरोबर लिहित आहे का? मी बरोबर लिहित आहे का? तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? एम आय रायटिंग करेक्ट? एम आय रायटिंग करेक्ट? मी बरोबर लिहित आहे का? बघा, एम आय या ठिकाणी कशाचा यूज करणार आपण? एमचा. एम आय रायटिंग करेक्ट? RECT. एम आय रायटिंग करेक्ट? मी बरोबर लिहित आहे का? मी बरोबर बोलत आहे का? तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? एम आय स्पीकिंग करेक्ट? मी बरोबर बोलत आहे का? मी करेक्ट वाचत आहे का? मला असं म्हणायचं मी करेक्ट वाचत आहे का? तर मी कसं म्हणणार? एम आय रीडिंग करेक्ट? एम आय रीडिंग करेक्ट? एम आय रीडिंग करेक्ट? एम आय रीडिंग करेक्ट? मी बरोबर वाचत आहे का? एम आय रीडिंग करेक्ट? अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. इज, एम, आर प्लस सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. समजलं तुम्हाला? यामध्ये काही अवघड नाहीये. काही क्वेश्चन तुमच्या स्वतःच्या मनात क्रिएट करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल डे टू डे लाईफ मध्ये, म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये. ठीक आहे. आता याला मी पुसतो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण आता पॉझिटिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत. ओके, चला पुसून घ्या तुम्ही याला. तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. डन? पुसू मग? ओके. एकदम सिंपल आहे मित्रांनो, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करायची, बस झालं काम. ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस केली तो इंग्लिश बोलेल. हे बघा, तुम्ही नुसते व्हिडिओ पाहताय आणि मजा घेताय, त्यामध्ये मजा नाहीये. मजा कशात आहे माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करसाल ना, त्यावेळेस मजा आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. आणि ज्यावेळेस इंग्लिश बोलतो ना आपण, तो जो आनंद असतो ना, वेगळाच आनंद असतो. आपण काहीतरी शिकतो का नाही आपल्या मेहनतीने, त्यामध्ये वेगळाच आनंद असतो. जर तुम्हाला तो अनुभवायचा असेल आनंद, तर काय करा माहितीये का? थोडीफार प्रॅक्टिस करत चला. आणि बाकी कमेंट करत चला. काही अडचण आली तर मला सांगत चला की सर हे कसं, ते कसं, सर हा पॉईंट कसा घेतला तुम्ही, हे कसं करता नेमकं मला सांगा, हे अडचण आहे मला. असं तुम्ही मला सांगितलं मला समजते की नाही, मुलांना खरंच ह्या अडचणी येतात आणि आपण त्यांना हे सॉल्युशन देऊ शकतो. माझा एकच उद्देश आहे जीवनामध्ये की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा इंग्लिश बद्दलचा, तुम्हाला इंग्लिश शिकवायचे, बस एकच उद्देश. आता बघा, आपण माहिती का पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स काही बघू. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे, यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम ट्राइंग टू, एवढं वाक्य घ्यायचं सुरुवातीला. काय घ्यायचं बघा? आय एम ट्राइंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क.
क्वेश्चन मार्क टाकला तरी चालतो, नाही टाकला चालतो. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन करायचा असेल तर आपण क्वेश्चनचा यूज करणार त्या ठिकाणी, आणि जर क्वेश्चन नसेल तर आपलं सिंपल स्ट्रक्चर हेच राहील, आय एम ट्राईंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. डन झालं स्ट्रक्चर आपलं, एवढं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, स्ट्रक्चर लिहितो या ठिकाणी. क्वेश्चन असला तर त्याची गरज आहे, पण क्वेश्चनचं काही गरज नाही आहे. ठीक आहे, क्वेश्चन नाही आहे, हेच पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. ज्यावेळेस आपल्याला तयार करायचं असेल त्याचं स्ट्रक्चर आहे, कशाचं? पॉझिटिव्ह सेंटेन्सचं. आता आपल्याला जर निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल तर आपण कसं म्हणणार? यामध्ये फक्त आपल्याला नॉट पुट करायचं आहे, ते पण या ठिकाणी लिहितो मी स्ट्रक्चर बघा. आय एम नॉट, बघा या ठिकाणी नॉट टाकायचं. आय एम नॉट ट्राईंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, संपलं आपलं स्ट्रक्चर, एवढंच झालं. हे दोन स्ट्रक्चर आहे आणि याच्यावर आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. यामध्ये काही अवघड आहे का? काहीच नाही. बघा, आय एम ट्राईंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. डन. आय एम नॉट ट्राईंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण याच्यावर एक्झाम्पल्स बघू. बघा, फर्स्ट एक्झाम्पल, ज्यावेळेस आता मला असं म्हणायचं, फॉर एक्झाम्पल, मी तुला मूर्ख बनवत नाहीये. मी तुला मूर्ख बनवत नाहीये. तर मी कसं म्हणणार तुम्हाला इंग्लिशमध्ये? आय एम नॉट बनवत नाहीये किंवा मी तुला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत नाहीये. प्रयत्न, ट्राईंग म्हणजे काय? प्रयत्न. मी तुला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू फूल यू. आय एम नॉट ट्राईंग टू फूल यू. मी तुला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत नाहीये. बघा कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये? आय एम नॉट ट्राईंग टू फूल यू. याचा अर्थ काय? मी तुला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू फूल यू. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, मी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू लाय. बघा, आय एम नॉट, या नेक्स्ट याच्यावर चालू आहे आपले सेंटेन्स, कशावर? आय एम नॉट वर. ठीक आहे, मी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू टेल अ लाय. I am not trying to tell a lie. याचा अर्थ काय? मी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू टेल अ लाय. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, मी तुला फसवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपण म्हणतो ना, एखादी मुलगी असेल, कोणती मुलगी असेल, तर आपण तिला म्हणतो, मी तुला फसवण्याचा प्रयत्न करत नाहीये. माझ्या मनात तसं काही नाहीये, माझा उद्देश पण नाही तसा. माझं ॲज अ फ्रेंड म्हणून मी बोलतो बाबा तुझ्यासोबत. अशी कहाणी तयार होते. जर तू कहाणी केली तर, आपण जर त्याच्या एका वाक्यावरून अनेक वाक्य बोलायचं म्हटलं तर आपल्याला सध्या एवढंच म्हणायचंय, किंवा मी तुला फसवत नाहीये. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? मी तुला फसवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू cheat you. बघा, I am not trying to cheat you. मी तुला फसवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आय एम नॉट ट्राईंग टू चीट यू. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, ती मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपल्याला समजायचं आहे, तर आपण या स्ट्रक्चरचा यूज करणार होता. ती मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज ट्राईंग टू फूल मी. बघा कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? शी इज. आता या ठिकाणी माहिती का, आता म्हणसान सर इथं आहे, तुम्ही शी घेतलं तर आपल्याला वाक्य आता या ठिकाणी आपण सब्जेक्ट चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला मुलीकडून म्हणायचं आहे वाक्य, तर मग आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय थोडी म्हणणार आहे, नाही शी म्हणणार आहे. बरोबर आहे. ती मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज ट्राईंग टू फूल मी. बघा कसं म्हणणार? फूल म्हणजे मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण असं म्हणू, ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज ट्राईंग टू फूल मी. शी इज ट्राईंग टू फूल मी. ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ती मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तर कसं म्हटलं असतं आपण इंग्लिशमध्ये? शी इज ट्राईंग टू चीट मी. शी इज ट्राईंग टू चीट मी. ती मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज ट्राईंग टू चीट मी. ओके, आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय,
किंवा मी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. मी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये? आय एम ट्राईंग टू डू अ बिझनेस. आय एम ट्राईंग टू डू अ बिझनेस. मी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम, किंवा आपण असं म्हणू, मी व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू स्टार्ट अ बिझनेस. बरोबर आहे. आय एम ट्राईंग टू स्टार्ट अ बिझनेस. आय एम ट्राईंग टू स्टार्ट अ बिझनेस. आय एम ट्राईंग टू स्टार्ट अ बिझनेस. हे काय क्वेश्चन आहे? सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स आहे. आय एम ट्राईंग टू स्टार्ट अ बिझनेस. मी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ आहे मी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण इकडे घेऊ. काही क्वेश्चन्स आपण इकडे घेऊ. एक क्वेश्चन बसतो अजून इथे. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की बुवा मी नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मी नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणू शकतो आपण कधी कधी, किंवा मी नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मी नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणू शकतो आपण. मी नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी कंटाळलो त्या जॉबला, मला अजिबात करायचा नाही तो जॉब, मला ती नोकरी सोडायची आहे. मी ती नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय एम ट्राईंग टू क्विट दॅट जॉब किंवा धिस जॉब. आय एम ट्राईंग टू क्विट अ जॉब. क्विट अ जॉब म्हणू शकतो आपण. क्विट अ जॉब. मी ती नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू क्विट अ जॉब. अशा पद्धतीने मी नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू क्विट अ जॉब. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इकडे घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की बाबा मी 50 किलो वेट उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय एम ट्राईंग टू लिफ्ट 50 kg वेट. आय एम ट्राईंग टू लिफ्ट 50 kg वेट. मी 50 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत आहे. मी आता जिम मारतो ना, तर मला 50 किलो वेट असं येणं उचलायचं आहे, जसं हातानेच असं. तर मी प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू लिफ्ट 50 kg वेट. तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? आय एम ट्राईंग टू lift 50 kg weight. I am trying to lift 50 kg weight. मी 50 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू लिफ्ट 50 kg वेट. डू यू अंडरस्टँड? तुम्हाला माझा मुद्दा समजतोय का? समजत आहे का? डू यू अंडरस्टँड? तुम्हाला समजत आहे का? डू यू अंडरस्टँड याचा अर्थ काय? तुम्हाला समजत आहे का? तुला समजत आहे का? तुम्हाला समजत आहे का? डू यू अंडरस्टँड? मला कमेंट मध्ये सांगा, यस, नो असं. आता बघा मला असं म्हणायचंय, मी एखादं कॉम्पिटिशन असेल. कॉम्पिटिशन म्हणजे काय? स्पर्धा. मी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. माझा मित्र म्हणतोय जिंकला पाहिजे तो, तर मी प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू विन द कॉम्पिटिशन. आय एम ट्राईंग टू विन द कॉम्पिटिशन. मी कसं म्हणेल इंग्लिशमध्ये? आय am trying to win the competition. I am trying to win the competition. I am trying to win the competition. मी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ काय? मी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू विन द कॉम्पिटिशन. अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की बाबा मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेल? आय एम ट्राईंग टू फुलफिल माय ड्रीम. आय एम ट्राईंग टू फुलफिल माय ड्रीम. मी माझं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग टू फुलफिल माय ड्रीम. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, एखादी मुलगी आहे आणि ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणायचंय मला. एखादी मुलगी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, एवढंच म्हणायचं आपल्याला. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज ट्राईंग टू से समथिंग. बरोबर आहे? शी इज ट्राईंग टू से समथिंग. ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. शी इज trying to say something.
शी इज ट्राइंग टू से समथिंग, ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला असं म्हणायचंय मी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राइंग टू गेट अ जॉब. आय एम ट्राइंग टू गेट अ जॉब. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, आय एम ट्राइंग टू गेट अ जॉब. मी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम ट्राइंग टू गेट अ जॉब. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय ती खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. ती मुलगी आहे ना, ती खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा आपण मध्ये या ठिकाणी डायरेक्ट त्या मुलीचं नाव आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण कोणत्या मुलीचं नाव घेऊ, रिया घेऊ. ठीक आहे, रिया खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, रिया ट्राइंग टू टेल अ लाय. रिया बघा कसं म्हणणार आपण, रिया ट्राइंग टू टेल अ लाय. ती रिया खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. रिया ट्राइंग टू टेल अ लाय. रिया ट्राइंग टू टेल अ लाय. ती खोटं बोलण्याचा प्रयत्न करत, रिया खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे. आता तू म्हणसान सर या ठिकाणी आय एम घेतलं तुम्ही आणि सेंटेन्स तर रियावर सुरू केलं. बघा काही सेंटेन्स मध्ये का सब्जेक्ट चेंज करायचं आणि तयार करून बघायचे सेंटेन्स. ते पण सोपंच आहे, त्यामध्ये काही अवघड नाही आहे. नुसते आय एमवरच क्वेश्चन्स आय एमवरच सेंटेन्स तयार करणं हे काही योग्य नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का सब्जेक्ट चेंज करावं लागेल. ओके, आणि असे कंटिन्युअसली सेंटेन्स तयार करत राहा. यामध्ये काहीही अवघड नाही. यू कॅन क्रिएट मेनी सेंटेन्सेस. तुम्ही ना अनेक सेंटेन्स तयार करू शकता. इट्स व्हेरी इझी टू क्रिएट सेंटेन्स. ओके, तर बघा आता तुम्हाला काय करायचं, हे सर्व लिहून घ्यायचं, याची प्रॅक्टिस करायची कंटिन्युअसली. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.